तर ही रेसिपी मला माझ्या फ्रेंडने बनवायला शिकवली आहे. तर ती बोलली, की "दीदी ही रेसिपी खूपच कमी स्वस्तात व खूप टेस्टी बनते आणि तू ही तुझ्या यूट्यूब चॅनलला पण शेअर कर." म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला मला असं वाटलं, की करावं आणि खूप ईझी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी लागते यार. तर याला कोणी चाट पापडी म्हणतं, कोणी खाजापुरी म्हणतं. तर त्याच्यासाठी आपण ना पुरी बनवण्यासाठी ना मी मैदा घेतलाय. त्याच्यात थोडं मीठ टाकायचं स्वादनुसार आणि मोहनसाठी कोणी तूप टाकतं, तर कोणी तेल टाकतं, ज्याच्याकडे जे असलं ते. आणि थोडं ओवा आणि दोघं हाताने मसळून ना टाकायचं, त्याच्याने छान टेस्ट येतो. सगळं टाकून ना सगळं मिक्स केलं मी आणि त्याचं आहे ना पाणी टाकून ना छान असा डो तयार केला, म्हणजेच पीठ भिजवून घेतलं आहे ना. तर पीठ भिजून झालं ना त्याला आम्ही 10 मिनिटं ठेवलं होतं रेस्टसाठी. त्याच्यानंतर थोडा एक गोळा घेतला. त्याच्यानंतर खाली थोडं पीठ टाकलं व गोळा आहे ना लाटून घेतला छान असं. खूप जास्त बारीक लाटायचा बरं का, जाड अजिबात नाही लाटायचा, जेणेकरून आपली जी पुरी ना क्रिस्पी बनायला पाहिजे म्हणून. तर त्याच्यानंतर जो काटेरी चम्मच असतो ना, त्याला मी त्याला आहे ना छेद करून घेतले, म्हणजे खड्डे पाडून घेतले, कारण आपल्याला जी पुरी ना ती फुगायला नको म्हणून. तर बघू शकता एका छोटी वाटीने मी छान अशा पुऱ्या बनवून घेतल्या एक गोल अशा. त्याच्यानंतर त्याला एकदा परत होल करून घेतले, जेणेकरून त्याला असं फुलायला नको. त्याच्यानंतर तेल गरम झालं होतं नॉर्मल असं. त्याच्यानंतर ते तेलात टाकायच्या एक-एक पुऱ्या आणि बारीक तेलातच तळायच्या, जेणेकरून आहे ना ते छान अशा क्रिस्पी येतात. त्याचा कलर चेंज झाला ना लालसर, तर त्याला काढून घ्यायच्या. तर सगळ्या पुऱ्या अशा बारीक गॅसवरच तळून घ्यायच्या छान असा लालसर होईस्तोवर. तर बघू शकता किती क्रिस्पी झाली आहे. त्याच्यानंतर मी 2 बटाटे घेतले होते. त्याला आहे ना किसणीने किसून घेतले, जेणेकरून त्यात आहे ना लम्प्स नको राहायला, जाडपणा नको राहायला. त्याच्यानंतर ते किसून झालं ना, मी ग्रीन चटणी टाकली थोडीशी. ग्रीन चटणीची मी रेसिपी अशी पण माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केली, लागत असेल तर बघू शकता. त्याच्यानंतर त्यात मीठ, कोथिंबीर, चाट मसाला टाकून ना सगळं मिक्स करून घेतलंय. तर बटाट्याची फिलिंग रेडी आपलीवाली. तर बघू बघू शकता हिरवी चटणी आणि आणि जी इमलीची चटणीची रेसिपी शेअर केली आहे मी. तर ते आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर ज्या पुरी आहेत ना आपल्यावाल्या, त्या मी इमलीच्या चटणीमध्ये डुबवून-डुबवून काढते आहे. सगळी इमलीची चटणी लावून झाली ना पुऱ्यांना, त्याच्यानंतर बटाट्याची फिलिंग आपण तयार केली होती ना, ती ठेवायची पुऱ्यांवर. जसे आपल्याला आवडत असेल जास्त कमी त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर बारीक चिरून टमाटर ठेवलाय मी त्याच्यावर. त्याच्यानंतर बारीक चिरून कांदा ठेवायचा. त्याच्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर ठेवायची. त्याच्यानंतर दही टाकायचे त्याच्यावर. दही आपल्या आवडीनुसार असते. आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. त्याच्यानंतर ग्रीन चटणी टाकली आहे. त्याच्यानंतर इमलीची चटणी परत टाकली, मला खूप आवडते म्हणून. त्याच्यानंतर जी बारीक शेव असते ना येल्लोवाली, ती टाकायची आणि वरतून चाट मसाला टाकला होता मी, मला आवडते म्हणून. तर रेसिपी ही रेडी आहे आणि यार इतकी झक्कास झाली होती ना, शपथ सांगते खूपच जास्त टेस्टी झाली होती. तुम्ही पण